नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार पुन्हा एकदा कृषी एक्झाम अड्डामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे ॲग्री एमपीएससीचा सिलेबस. आजचा हा व्हिडिओ आपण स्पेशल ॲग्री एमपीएससी सिलेबसवर फक्त डिस्कशन्स करणार आहोत. कारण आपल्याला ज्यावेळेस ॲग्री एमपीएससीची सुरुवात करायची असते त्यावेळेस आपल्याला कोणत्याही एक्झामची ज्यावेळेस सुरुवात करतो, ॲग्री एमपीएससीने कोणत्याही एक्झामची ज्यावेळेस आपल्याला सुरुवात करायची असते तर सर्वात प्रथम आपल्याकडे असला पाहिजे तो सिलेबस. तो सिलेबस असूनच फायदा नाही आहे, तर त्या सिलेबस मधले जे काही घटक येतं ते आपल्याला पाठ असायला हवे. आता पाठ कशासाठी म्हणत आहे, कारण आपल्याला याचा फायदा कसा होणार आहे, ज्या वेळेस आपल्याला तो सिलेबस मगप असेल, पाठ असेल आपल्या, तर जिथं कुठं आपण जे काही आपले सब्जेक्ट होतो, जसं जीएस वाचत आहोत, कुठं न्यूजपेपर वाचत आहोत, न्यूजपेपरमध्ये ॲग्रिकल्चरशी निगडित काही त्याच्यावर घटना असेल तर आपण तिथं क्लिक करू शकतो. नाही, हा टॉपिक आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये दिला आहे. जीएस असो, तुमचं मराठी असो, इंग्लिश असो, जो काही त्याच्यातला सिलेबस दिलेला आहे हा सिलेबस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ॲग्री एमपीएससीचा सिलेबस, आता यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. ॲग्री एमपीएससीचा सिलेबस हा एक ओल्ड आणि न्यू अशा दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला डिवाइड करते. आता ओल्ड सिलेबस म्हणजे काय? ओल्ड सिलेबस हा सेम मराठी, इंग्लिश, जीएस, कृषी असा होता. आणि त्यानंतर 2000 जे काही 2000 आपल्याला 16ला एक्झाम झाली होती, तर 2016च्या एक्झाम मध्ये त्यांनी जे सिलेबसची आपल्याला दिला होता, या सिलेबस मध्ये त्यांनी फक्त प्रश्न संख्या आहे ही कमी केली होती. आणि जो ओल्ड सिलेबस होता, या ओल्ड सिलेबस मध्ये प्रश्न संख्या ही जास्त होती. आता प्रश्न संख्या इथं कमी केली आणि त्या प्रश्न संख्येला मार्क्स जे येतं ते दुप्पट केले. म्हणजे पहिल्या जुन्या सिलेबस मध्ये मराठी होतं 30, इंग्लिश होतं 30, जीएस होतं 90 आणि कृषी होता 50. म्हणजे प्रत्येक याला एक एक मार्क असायचा. पण आता नवीन सिलेबस नुसार काय केलं, मराठीला 15 प्रश्न दिले, त्याला मार्क 30 केले. इंग्लिशला 15 प्रश्न दिले, त्याला मार्क 30 केले. जीएस ला 45 क्वेश्चन दिले, त्याला मार्क 90 केले. आणि कृषीला 25 प्रश्न केले, त्याला मार्क 50 केले. म्हणजे हा डिफरन्स आपल्याला लक्षात असायला हवा. मग आता या डिफरन्स नुसारच जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे, आपली जी पूर्व परीक्षा होते, ही पूर्व परीक्षामध्ये आपल्याला 100 प्रश्न असतात आणि त्याचे मार्क्स असतात 200. मुख्य परीक्षा माहिती आहे आपल्याला, मुख्य परीक्षामध्ये 2 पेपर असतात. तर जे काही 2 पेपर येतं, तर प्रत्येक जे पहिला पेपर असते जीएस, ज्याच्यात कंपल्सरी पेपर असते तो, तर त्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन असतात आणि त्याचे 200 मार्क. आणि दुसरा ऑप्शनल असते, एक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी आणि एक जनरल ॲग्रिकल्चर वाल्यासाठी, तर त्याचे सुद्धा 100 प्रश्न असतात आणि त्याचे 200 मार्क. म्हणजे एकूण किती व्हायला लागले? 400. म्हणजे ते झाले 400. आणि आपला एक फायनल स्टेप असते ती म्हणजे 50 मार्काचा इंटरव्ह्यू. म्हणजे आपल्याला जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला ॲग्री मेन्स साठी 450 मार्क महत्वाचे असतात. 400 तुमच्या पेपरचे प्लस 50 तुमच्या इंटरव्ह्यूचे. तुमच्या ॲग्री एमपीएससी प्रीचे मार्क हे मेन्स पेपर मध्ये गृहीत धरल्या जात नाहीत सिलेक्शनसाठी. एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही प्रीचे मार्क आहे, प्री फक्त ही एक चाळणी आहे. आणि ही चाळणी याच्यासाठी आहे कारण की ज्यावेळेस आपल्या पोस्ट एमपीएससी पोस्ट देते, ज्यावेळेस आपल्याला ज्या पदाची संख्या माहिती होते त्यानुसार खूप सारे फॉर्म आलेले असतात आणि त्या फॉर्म मधून चाळणी करणं गरजेचं असते. त्याच्यामुळे त्या चाळणीमध्ये आपण बसतो का नाही यासाठी ही पूर्व परीक्षा असते. या पूर्व परीक्षाचा जर आज आपण इथं जर सिलेबसचा आपला जो व्हिडिओ बनवला तर याच्यात आपल्याला एक एक टॉपिक डिस्कस करायचा आहे. आणि याच्या नंतरचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो स्पेशल रेफरन्स बुक कोणते वापरायचे येतं ॲग्री एमपीएससी प्री साठी, याच्यावर आपण फोकस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ॲग्री एमपीएससी सिलेबस काय राहणार आहे. तर आता यांनी मराठी दिलं आहे, मराठीची प्रश्न संख्या दिलेली आहे 15. आता यांनी मराठीमध्ये काय सांगितलंय की मराठीमध्ये आपल्याला त्यांनी दिले त्याच्यातला एक एक शब्द महत्वाचा आहे. मराठीमध्ये त्यांनी लँग्वेज मध्ये दिले मराठी लँग्वेज, याचा दर्जा जो दिला आहे हा शालांत दर्जा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, यांचा जो हा दर्जा दिलेला आहे मराठीचा, हा शालांत दर्जा दिलेला आहे. शालांत दर्जा लक्षात ठेवा. त्याच्या शालांत दर्जा म्हणजे तुमच्या 10वी 11वी 12वी पर्यंतचा दर्जा तुम्हाला याच्यासाठी राहणार आहे.
आता मराठीमध्ये त्यांनी काय दिलं आहे, सिलेबस मध्ये आपल्याला दिला आहे सर्वसामान्य शब्द समूह. काय दिलेलं आहे, सर्वसामान्य शब्द समूह. त्यानंतर दिलेलं आहे वाक्य रचना, त्याच्यानंतर व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न. आता हे उतार्यावरील प्रश्न येतं, तर हे जुन्या सिलेबस जो होता आपला याच्यावर उतारा पहिले राहत होता. नवीन सिलेबस नुसार त्यामध्ये उतारा देत नाही येत, लक्षात ठेवा. आता यांनी काय केलेलं आहे की यांनी सांगितलं आपल्याला मराठीमध्ये सांगितलंय की बा सर्वसामान्य शब्द समूह, वाक्य रचना, व्याकरण याला 2 पार्ट मध्ये आपण मराठीला डिवाइडेड करू शकतो. एक म्हणजे तुमचं स्पेशल व्याकरण आणि त्याच्यानंतर जे काही तुमचं येईल हा म्हणजे तुमचा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, हे जे काही पार्ट आहे हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. म्हणून फक्त व्याकरण केलं म्हणजे आपलं मराठी झालं असं कन्सिडर करायचं नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही व्याकरणला वेटेज देणार त्यासोबत तुम्हाला जे काही मराठी शब्द समूह येतं जे काय त्यालाही सुद्धा तुम्हाला इथं फोकस करावं लागेल. त्याच्यानंतर हे इंग्लिशचा आहे 15 क्वेश्चन्स राहणार. त्या 15 क्वेश्चन्स मध्ये इंग्लिशला सुद्धा त्याचप्रमाणे एक इंग्लिश ग्रामर म्हणून, आणि इंग्लिश ग्रामर म्हणून जर त्यावेळेस देतात तर कॉमन व्होकॅब आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज. हाही सिलेबस सेम आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मराठीचा दर्जा दिला होता तो शालन दिला होता आणि इंग्लिशचा दर्जा दिलेला आहे तो पदवीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आपण जे क्वेश्चन्स करणार आहोत तर त्या लेवलच्या क्वेश्चनचा या लेवलच्या क्वेश्चनचा इथं नक्कीच डिफरन्स राहणार आहे. इथं आपल्याला काय केलंय यांनी, इथं जो दर्जा दिलेला आहे इथं दिलेला आहे त्यांनी शालांत दर्जा दिलेला आहे, आणि इथं जो दिलेला आहे इथं दिलेला आहे पदवी दर्जा. इथं काय दिलं आहे, पदवी दर्जा. म्हणजे इंग्लिश सुद्धा जे काही ग्रामॅटिकल्स आहेत, जे काही ग्रामर्स आहेत, या ग्रामर्स प्लस त्याच्यासोबत कॉमन व्होकॅब महत्वाची आहे. कारण कॉमन व्होकॅब मध्ये सेम जसं आपण मराठी सांगलं अँटोनिमस, सिनोनिमस, इडियम्स अँड फ्रेजेस ह्या गोष्टी आपल्याला इथं तेवढाच त्याला दर्जा द्यावा लागेल. म्हणजे जर तुम्ही ग्रामरचे काही चॅप्टर जर वाचत असाल तर सोबत काही व्होकॅब सुद्धा वाचणं गरजेचं आहे. त्यासोबत हा सगळ्यात महत्वाचा आणि जे काही आपला कट ऑफ ठरत असतो, हा कट ऑफ ठरवणारा टॉपिक म्हणजे तुमचा जीएस. हा जीएस ला यांनी 45 मार्काचं वेटेज दिले, आणि या जीएस चा कन्सेप्ट फक्त पूर्व परीक्षेसाठी आहे, मुख्य परीक्षेसाठी नाहीये. पण एवढंही मी सांगतो की ज्यावेळेस आपल्याला मुख्य परीक्षेला पास व्हायचं असेल तर तुम्हाला या टॉपिकला भरपूर फोकस करणं गरजेचं आहे. हे 45 मार्क येतं, हे 45 जे क्वेश्चन्स येतं ज्याच्यात की 90 मार्क येतं, तर हा टॉपिक सगळ्यात महत्वाचा आहे, याला फोकसिंग करणं गरजेचं. जर ऍग्री एमपीएससीचा प्रीचा जर रिझल्ट पाहिजे असेल तर जीएस ला फोकस करणं महत्वाचं आहे. आता जीएस मध्ये त्यांनी काय दिलेले आहे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला इथं की जीएस मध्ये काय दिलेलं आहे. आणि जीएस मध्ये ज्या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्यात प्रथम दिलेले आहे त्यांनी करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. त्यांनी पहिला टॉपिक दिलाय करंट इव्हेंट्स नॅशनल अँड इंटरनॅशनल. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी नॅशनल अँड इंटरनॅशनल हा इव्हेंट्स जे काही आहेत करंट अफेअरचे हा दिला, पण त्यांनी महाराष्ट्रातील सुद्धा राज्य स्तरावरील सुद्धा चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे चालू घडामोडी पहिला टॉपिक. आता जीएस मध्ये किती टॉपिक येतात बघा. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र. 1857 ते 2000 पर्यंतची जी काही हिस्ट्री आहे त्याच्यावर फोकस करायचं आहे आपल्याला जीएस मध्ये. देन त्यांनी दिलेलं आहे आपल्याला जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. भारताचा भूगोल दिलेला आहे पण त्यांनी स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलेला आहे. आतापर्यंत जर आपण ऍग्री एमपीएससीचे पेपर बघितले तर त्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स हे महाराष्ट्राचे, तुमचा इतिहास असो किंवा तुमचा भूगोल असो, याच्यावर महाराष्ट्राशी जे काही क्वेश्चन्स निगडित असतात त्याच्यावर जास्त त्यांनी फोकस केलेला आहे. त्यांनी चौथा टॉपिक दिलेला आहे इंडियन पॉलिटिकल सिस्टम. इंडियन पॉलिटिकल सिस्टम सरळ सांगायचं की भारतीय राज्य घटना आहे, जी काही आपली राज्य घटना आहे त्याच्यासाठी. तर याच्यामध्ये त्यांनी पंचायत राजला सुद्धा फोकस केलेला आहे. म्हणून पंचायत राज सुद्धा आपल्याला वाचावं लागेल. पण पंचायत राज वाचायचे तर स्पेशल पंचायत राजची पुस्तकं करायची का, रेफर करायचे का नाही, तुम्हाला काय रेफर्स बुक करायचे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे सोशल रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जीएस मध्ये ज्यांनी दिलेलं आहे इथे हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि सोशल रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक. हे 2 टॉपिक जे येतं
तुमचा महाराष्ट्राचा इतिहास किंवा भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. याच्यावर जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळे या टॉपिकला फोकस करणं गरजेचे आहे, इतिहासावर. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे इंडियन इकॉनॉमी. आता इंडियन इकॉनॉमी मध्ये दिला रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडिया इकॉनॉमी, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी. यांनी सरळ एकदम दिलेलं आहे की बा जो काही रोल आहे ऍग्रिकल्चरचा इंडियन इकॉनॉमी मध्ये तो, आणि एलपीजी धोरण. आता एलपीजी धोरण जर तुम्ही रंजन कोळंबेचं सरांचं जर पुस्तक घेतलं तर त्याच्यात एलपीजी जे दिले ते थोडं शॉर्ट मध्ये आहे, पण तेच जर तुम्ही देशले सरांचं जर पुस्तक रेफर केलं तर त्याच्यात जे एलपीजी धोरण दिले एकदम डिटेल दिले. तर आपल्याला कोणतं रेफर करायचंय त्याच्यामध्ये, त्याला कोणतं वाचायचंय, त्यांनी फक्त एलपीजी धोरण दिले, पण त्याच्याशी निगडीत क्वेश्चन्स पहा ना तुम्ही. इकॉनॉमिक्सशी निगडीत क्वेश्चन जर बघितले आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर याच्यात बघू आपण ते पुस्तकामधले क्वेश्चन्स किंवा त्याच्याशी निगडीत क्वेश्चन्स कोणकोणते आले हे माहिती असणं गरजेचे आहे आपल्याला. म्हणून जे भारताचा जे अर्थशास्त्र आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे आणि त्याच्यातले जे टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक आपल्याला हायलाइट करायचे. आता इकॉनॉमिक्स मध्ये ऍग्रिकल्चरचं, कृषीचं एक चॅप्टर दिलेलं आहे. रंजन कोळंबे सरांच्या बुक मध्ये दिले, देशले सरांच्या बुक मध्ये दिलेलं आहे. पण आपल्या रंजन कोळंबे सरांच्या बुक मधूनही रेफर करायचं आणि देशले सरांच्या बुक मधूनही रेफर करायचंय. कारण इथं एक मार्क महत्वाचा आहे. एक मार्क आहे, मी म्हणतो .50 महत्वाचा आहे, कारण ते मला माहिती आहे .50 काय होऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला जे करायचंय ते दोन्ही बुकाचा रेफरन्स घेऊन मी तुम्हाला सांगणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते स्पेशल त्याचा एक स्पेशल मी तो व्हिडिओ बनवला की रेफरन्स बुक नेमकं कोणतं वापरायचं आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट आपल्या जीएस मध्ये सांगितलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा शाश्वत विकास आहे. शाश्वत विकासामध्ये काय आहे, पोल्युशन, कन्झर्वेशन ऑफ द नॅचरल रिसोर्स, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, रोल ऑफ इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवल एजन्सी, एनजीओ अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गरजेचं काय, या टॉपिक प्रीला त्यांनी का फोकस केलेले आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इव्हन दो सस्टेनेबल डेव्हलपमेंट फक्त ऍग्रिकल्चर मध्येच नाही दिलं तर तुमच्या ज्यावेळेस आपण राज्यसेवाचा प्रीचा पेपर असते, मेन सुद्धा असते, त्याच्यामध्ये सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट दिलेले आहे. कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि ऍग्रिकल्चरचा जवळचा संबंध आहे. कारण ज्यावेळेस आपली जी काही ग्रोथ होत आहे, पण याच्या सोबत ती ग्रोथ कशी होत आहे, ती शाश्वत ग्रोथ होत आहे का, जे काही पोल्युशन वाढत आहेत त्याचा काही ऍग्रिकल्चरवर इम्पॅक्ट होत आहेत का, या दृष्टिकोनातून ते क्वेश्चन जे विचारत आहेत ते कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन्स येतं. लक्षात घ्या, ते काय पाठांतराचे क्वेश्चन्स नाही येतात, ते एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन्स आहेत की खरंच हा विद्यार्थी त्याच्यावर म्हणजे ती थिंकिंग करू शकतो का. तर याचा फोकस ते जे काही क्वेश्चन्स येतात त्यावर त्या आयोगाने दिलेला आहे. सोबतच त्याने दिले कम्प्युटर्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता कम्प्युटर्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी का, आपल्याला माहिती की आपण डिजिटल इंडियाच्या युगात सध्या वावरत आहोत. आता बरेच आता आपण उद्या ऍग्रिकल्चर मध्ये सपोज गेलो, ऍग्रिकल्चर मध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या आता योजना सरकारनं ऑनलाईन केल्या. सगळ्या गोष्टीचं तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन नावाचा हा सिलेबस मध्ये अंतर्भूत केलेला आहे. म्हणून त्याच्यावरही आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. पण त्याची क्वेश्चन जर तुम्ही बघितले तर क्वेश्चन्स काही एवढे नसतात. त्याच्यासाठी असे स्पेशल काही रेफरन्स बुक वाचण्याची अशी काहीच गरज नाहीये. ते कसं करायचं ते सांगणारच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी इम्पॅक्ट ऑफ पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, कम्युनिकेशन, पब्लिक हेल्थ डेव्हलपमेंट ऑन द रुरल लाईफ. रुरल लाईफ महत्वाची आहे त्याच्यात, कारण की आपण ऍग्रिकल्चर ऑफिसर झाल्यानंतर तो वी आर कनेक्टेड टू रुरल लाईफ. आपण सगळं जे काही कनेक्ट होणार हे एका शेतकऱ्यासोबत, ग्रामीण भागासोबत आपलं जी नाळ राहणार आहे, त्याच्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यावरही यांनी फोकस केलेला आहे. सोबत त्यांनी दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा आणि आपला विषय असणारा जे की आपण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन झालो तो म्हणजे कृषी. आता कृषी म्हणजे फक्त ऍग्रिकल्चर म्हणजे क्रॉप घेणे त्याचं प्रोडक्शन. इट इज नॉट ओनली ऍग्रिकल्चर. म्हणजे आपण ऍग्रिकल्चर म्हणजे काय फक्त किंवा काय क्रॉप प्रोडक्शन एवढंच नाहीये, तर ऍग्रिकल्चर आणि त्याच्या अलाइड जे येतं त्याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे. आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये जर त्यांनी बघितलं तर त्यांनी सगळ्यात प्रथम दिले लँड युटिलायझेशन अँड द मेजर क्रॉप. त्यांनी लँड युटिलायझेशन दिलं आणि मेजर क्रॉप्स दिलेले आहेत. तर याच्यावर मेजर क्रॉप्स जे येतात ते तुम्हाला माहिती आहेत बऱ्यापैकी कोणकोणते मेजर क्रॉप आहेत. तरी पण आपण ते डिस्कस करणार आहोत कोणकोणत्या क्रॉपवर आतापर्यंत माहिती विचारली. सेकंड टॉपिक दिलेला आहे यांनी
इरिगेशन सोर्सेस अँड मेथड हे एक महत्वाचं आहे तुम्हाला, की इरिगेशन वेगवेगळे जे काही सोर्सेस येतं आणि त्याच्या इरिगेशनच्या कोणकोणत्या पद्धती येतात, जसं तुमचं ड्रीप झालं, स्प्रिंकलर झालं, ह्या ज्या मॉडर्न इरिगेशन मेथड येतं, तर याच्यावर सुद्धा त्यांनी फोकसिंग केलेलं आहे. सोबत त्याला अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी, मी म्हटलं अलाइड सेक्टर आपण कनेक्ट व्हा ऍग्रिकल्चरशी, म्हणून अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी याच्यावर सुद्धा त्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड प्रोड्यूस, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट डेव्हलपमेंट याच्यावर सुद्धा त्यांनी फोकस केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिशरी, फिशरीवर सुद्धा त्यांनी प्रश्न आतापर्यंत विचारलेले, तीन चार प्रश्न फिशरीवर सुद्धा विचारलेले. आणि शेवटचा टॉपिक राहील ते ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. आता हे ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि तुम्ही जे इकॉनॉमिक्स करणार आहात जनरल इकॉनॉमिक्स, तर याचा ताळमेळ घालायचा आहे, म्हणजे हे कंबाईनली सोबत करायचंय आपल्याला. म्हणून त्यामुळे आपल्याला हे टॉपिक करताना आपला सिलेबस पार्ट असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला म्हटलं सिलेबस पार्ट कशासाठी, आता इथं म्हटलंय की फिशरी, आता ॲग्रोनॉमी पेपर वाचता किंवा एखादा आर्टिकल्स वाचता किंवा एखादं जस्ट काहीतरी आर्टिकल्स आला एखाद्या न्यूजपेपरला आणि त्याच्यात त्यांनी काहीतरी अहवाल दिला किंवा फिशरीचा बद्दल किंवा एवढं फिश प्रोडक्शन झालं, एवढे हे झालं. जर तो आपला जर सिलेबस जर मगअप असला, आपला सिलेबस जर पार्ट असला, तर आपण नक्कीच तिथं ते अंडरलाईन करू, त्याच्या नोट्स काढू की नाही यार आपल्याला फिशरीचा त्यांनी टॉपिक दिले. आणि आयोग सुद्धा प्रश्न बनवताना थोडे अप्लाइड प्रश्न बनवते, आलं का लक्षात, कोणते अप्लाइड प्रश्न बनवते. तर याच्यासाठी कोणकोणते सोर्सेस वापरायचे, रेफरन्सेस वापरायचे, हे आपण बघणार आहोत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळं ऍग्रिकल्चरचा जर अभ्यास करत असाल तर सगळ्यात प्रथम ती हार्ड कॉपी त्या सिलेबसच्या आपल्याकडं सोबत असणं गरजेचं आहे. मी काय म्हणत आहे, मोबाईलमध्ये नाही, मोबाईलमध्ये सगळ्याकडे आहे पण मोबाईलमध्ये नाही, ती हार्ड कॉपी आपल्या हातात सोबत असणं गरजेचं आहे सगळ्यात प्रथम जर आपल्याला. आणि तो जो काही आपण टॉपिक करवला त्याला अंडरलाईन करायचे की मी आज हा टॉपिक करत आहोत आणि तो टॉपिक करत आहोत, तर मग त्याच्यावर प्रश्न कोणकोणते विचारले. आम्ही या पुस्तकामध्ये प्री आणि मेनचे याच्यात दोन्ही आपण टॉपिक दिलेले आहेत. याच्यामध्ये प्री साठी दिलेले तर मेन साठी सुद्धा सिलेबस दिले आणि रेफरन्स बुक सुद्धा दिलेले. तर रेफरन्स बुक साठी जे काय आपल्याला स्पेशल एक व्हिडिओ बनवायचा आहे, कारण बरेच जणांचे असे प्रश्न आहेत की सर रेफरन्स बुक कोणते वापरायचे, त्याच्यामुळे रेफरन्स बुक कोणते वापरायचे याच्यासाठी आपला नवीन व्हिडिओ आपण याच्यात देणार आहोत. तर त्यामुळं जो काही ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे तर या सिलेबसला आपल्याला फोकसिंग करायचं आहे. आपल्या रेफरन्स बुक नंतर एक व्हिडिओ बनणार आहे, तो म्हणजे आपली स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, आपली प्लॅनिंग कशी असायला हवी, कोणत्या घटकाला आपण फोकस करायला हवा आणि जीएस मध्येही त्याच्यातले कोणते घटक आहेत की त्याला आपण फोकस करायला हवा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की नवीन जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. बेल आयकॉन याच्यासाठी करायची आपल्याला, कारण नवीन माझे जे काही व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तोपर्यंत बाय, टेक केअर.